नमस्कार. मातृपितृ देवो भव या मालिकेतील आज हा 18वा भाग. मी म्हणलं त्याप्रमाणे वडिलांची षष्टब्दी मी 60 वर्ष पूर्ण होती 74 साली. पण त्यापूर्वीच एक आम्ही वेगळा निर्णय घेतला. वडिलांचं शिक्षण अतिशय गरिबीतनं झालेलं होतं. त्यांच्या थोरल्या भावानी मदत करून वगैरे शिक्षण पूर्ण केलं होतं. पुण्यातही ते त्यांचे नातेवाईक दादा हसबनीस म्हणजे दक्षिणाभिमुख मंदिर आहे तिथे दादा हसबनीस म्हणून राहायचे. ते वडिलांचे नातेवाईक आणि त्यांची हसबनीस बकळ म्हणून त्या जागेवर ओळखलं जायचं. तिथं राहून वडिलांनी पुण्यातलं शिक्षण केलं BA पर्यंत. मुंबईला जाऊन आमच्या थोरल्या चुलत्यांच्याकडे राहून शिक्षण केलं. त्यामुळं गरिबीतनं शिक्षण करताना काय हाल असतात ते त्यांना कल्पना होती. तर त्यामुळे मी एकदा असा विचार मांडला की बघा आपण एक त्याचा ट्रस्ट असं काहीतरी करूया आपले थोडे थोडे पैसे टाकून आणि हा गरीब मुलं जी आहेत त्यांना आपण मदत करूया. शिवाय इतर व्याख्यानं म्हणा, शास्त्रीय संगीताच्या मैफली म्हणा, असं काही आपण सुरू करूया ट्रस्टच्या माध्यमातून. त्यांना तो विचार एकदम आवडला. ते म्हणले नाही करूया, पण त्याचा मुख्य उद्देश मात्र विद्यार्थ्यांना, गरीबगरजू विद्यार्थ्यांना जातपात न पाहता शैक्षणिक मत न असून देत. आणि म्हणून मग त्यांनी पहिल्यांदा 5,000 रुपये घालून राणा गोडबोले ट्रस्टची स्थापना आम्ही 1971 केली. आणि मग असं ठरलं की म्हणजे तेव्हा मी आणि भाऊ आम्ही दोघंच मिळवते होतो. अशोक नुकता मिळवायला लागला होता की आपल्या उत्पन्नातला काही भाग आपण दरवर्षी त्या ट्रस्टमध्ये घालायचा आणि तो कॉर्पस म्हणून राहील आणि येणाऱ्या व्याजातनं आपण गरजू विद्यार्थ्यांना मदत द्यायची. एक तत्व पहिलंच तर ठरवलं होतं की कुणाकडनं बाहेरच्याकडनं मदत स्वीकारायची नाही त्या ट्रस्ट करता देणगीसुद्धा. कारण मग असं झालं तर इन्कम टॅक्स प्रॅक्टिशनर म्हणजे असे त्यांच्यावरती दडपण असतं की वकिलांनी देणगी मागितली द्यायला पाहिजे वगैरे. तर तो मोह होऊ नये म्हणून हा दंडक घालून घेतला. आणि आता गेली 71 म्हणजे आज जवळजवळ 47 वर्ष झाली. जास्तच 71-72ला आज 48 वर्ष झाली. तो दंडक आम्ही कसोशीनं पाळला आहे. आणि मग पहिल्या वर्षी 500 रुपये व्याज आलं. मग त्यातनं एका विद्यार्थ्याला मदत देता येईल 500 रुपये. तर मग कुणाला द्यायची तर माझ्या आत्ते बहिणीचा मुलगा शशिकांत तो नुकताच BCom करत होता सातारला येऊन आणि आमच्याकडे कामही करायचा थोडा वेळ येऊन पार्ट टाईम. तर त्याला मदत द्यायचं ठरलं आणि पहिली मदत त्याला दिली. आणि दरवर्षी तिथपासून आज तागायत म्हणजे पुढं मी तर होतो मिळवता, मग अशोक मिळवता झाला, डॉक्टर अच्युत सातारला तो मिळवता झाला. आता आमची मुलं मिळवते आहेत. माझा मुलगा उदयन मिळवत आहे, अशोकचा प्रद्युम्न आणि अच्युतचा डॉक्टर चैतन्य. तर आम्ही सगळ्यांनी आमच्या बायकांनी जे जे उत्पन्न असेल त्यातनं एक ठराविक रक्कम त्या ट्रस्टमध्ये घालायचं आम्ही ठरवलं. आणि मग हळूहळू ते ट्रस्टचा कॉर्पस वाढायला लागला, व्याज वाढायला लागलं. मग पुढच्या वर्षी एक 10 मुलांना देता आली. असं करत करत गेल्या जवळजवळ आता 28 वर्ष झाली. दरवर्षी हा आकडा वाढत गेला. आम्ही दरवर्षी त्यात भर घालत गेलो आणि आता गेली जवळजवळ 3-4 वर्ष दरवर्षी जवळजवळ 400 मुलं आणि 10-12 शैक्षणिक संस्थांना मिळून 4-1 लाख रुपये आम्ही दरवर्षी मदत देतो. आणि शिवाय मूळ ट्रस्टचा जो कॉर्पस आहे तो कायम राहतो. आणि मदत देताना सुद्धा कुठलीही जातपात अजिबात पाळत नाही. सर्व जाती धर्माच्या मुलांना, कारण गरिबीला जात नसते ना. आणि त्यासाठी मग आम्ही एक पद्धत घालून गेली की मुलांच्याकडनं अर्ज घ्यायचा. जवळजवळ 2-3 अर्ज येतात. त्याची छाननी करायची. म्हणजे फार कसोशीनं चौकशी त्यांना बोलून वगैरे करायची नाही. कारण आमचं तत्व असं होतं की कमी विद्यार्थ्यांना जास्त मदत देण्यापेक्षा थोडी थोडी कळणं म्हणजे इतक्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना देता येईल तेवढी ती करावी. आणि मग असे 300-400 विद्यार्थी आम्ही निवडतो. वेस्ट इंडिया ट्रस्टी आणि एक्झिक्युटिव्हकडे पहिल्यांदा तो ट्रस्ट व्यवस्थापनाला दिला होता. आता IDBI ट्रस्टीशिप ते व्यवस्था बघते. निवडीचं काम आम्ही करतो, पण बाकी ह्याला ते मदत करतात हिशोब ठेवणं किंवा चॅरिटी कमिटीला दाखल करणं वगैरे सगळं. आणि तेही कर्मचारी अतिशय आपुलकीनं काम करतात. म्हणजे सुरुवातीला बोडस खैर होते, आता पाठक माचवे सोपतकी त्यांचे शिपाई आहेत गोविंदा प्रवीण, ते सुद्धा मला घरचं एखादं आपलं काम असं असं करतं. सुरुवातीला कमी मुलं असताना एकाच वेळा व्हायचं. मग पुढं त्याची संख्या वाढली तशी, कारण बालवाडी ते कॉलेजपर्यंत आम्ही मदत देतो.
त्यामुळे मग आता 400 विद्यार्थी म्हणजे 3 भागात ते करतो. शक्यतो एखादा रविवार म्हणजे जूनमध्ये अर्ज मागवायचे आणि जुलै अखेरचा निर्णय करून जुलै अखेर त्यांना मदत द्यायची. रोख रक्कम द्यायची, कारण तोपर्यंत वह्या पुस्तकांची खरेदी झाली असायची. अर्जही सोपा ठेवला आहे की मार्क फक्त तुम्ही कळवा आणि मुख्याध्यापक किंवा कोण सदग्रस्ताचा दाखला त्यासोबत त्या अर्जावरतीच घ्या. आणि त्या विद्यार्थ्यांना मग त्यावर एखादं पुस्तक मी लिहायला लागलो होतोच किंवा माझं एखादं पुस्तक किंवा कुठलं तरी बाहेरचं पुस्तक ज्याचा उपयोग मुलांना होईल असं किंवा त्यांच्यावर काही संस्कार होतील असं असं म्हणजे त्या मुलाने असं ओशाळा वाढवणं की आपण मदत घेतोय. आणि मग कोणतरी प्रमुख पाहुण्या बोलवायचा, ती बोलतो त्यांच्या हस्ते करायचं. अनेक वेळा आमचे इन्कम टॅक्स कमिशनर्स आलेत, कलेक्टर सातारचे आलेत, RTO ऑफिसर्स किंवा काही संपादक वृत्तपत्राचे वेगवेगळे मान्यवर आले आहेत आणि त्यांच्या हस्ते ते एखादं बक्षीस समारंभच त्याला स्वरूप असावं असं एक आम्ही त्याचं धोरण ठेवलं आहे. आणि परमेश्वर कृपेनं जे आजतागायत चालू आहे. मी आता त्यातली काही म्हणजे सुरुवातीला ज्यांनी मदत घेतली ते आता कोणी डॉक्टर झाले, कोणी वकील झाले आणि त्यातल्याही 2 लोकांना मी मागच्या वर्षी बोलवलं होतं. मुद्दा मुले करतो आनंद ओक डॉक्टर, त्याचा भाऊ डॉक्टर ॲडव्होकेट मिलिंद ओक, आणि त्यांनासुद्धा सांगितलं त्यांनी मुद्दाम की आमची पहिल्यांदा गरीब परिस्थिती होती आणि या ट्रस्टच्या मदतीमुळे आम्हाला मिळाल्यामुळे शिकायला खूप हातभार लागला. हा त्यांचाही मोठेपणा आहे. एक मोठं काम झालं असं मला वाटतंय. आणि ह्याच ट्रस्टमधनं मग काही व्याख्याने आम्ही केली, काही गाण्याच्या मैफली केल्या शास्त्रीय गाण्याच्या. आणि 1991 सालापासून सातारा भूषण पुरस्कार द्यायला सुरुवात केली. सातारा जिल्ह्यातल्या कुठल्याही व्यक्तीनं जन्म घेतलेल्या किंवा बाहेरच्या पण सातारा जिल्हा कार्यक्षेत्र केलेल्या कुठल्याही क्षेत्रामध्ये कला, क्रीडा, साहित्य, संस्कृती, सामाजिक काम अशा क्षेत्रात ते उत्तम काम केलं असेल, सातारचं नाव वाढवलं असेल, त्याला तो पुरस्कार द्यायचा. 91 सालापासून आजतागायत ही परंपरा चालू आहे. 29 वर्ष 28 वर्ष झाली. आणि यामध्ये तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी, राजमाता श्रीमंत छत्रपती सुमित्राजे भोसले, डॉक्टर युमा पठाण, प्राचार्य शिवाजीराव भोसले, तर्कतीर्थ स्वरराज छोटा गंधर्व, डॉक्टर निलकंठराव कल्याणी, BG शिर्के, त्याचबरोबर कलाक्षेत्रातले सविता प्रभुणे, यमुनाबाई वायकर, सयाजी शिंदे, शाहीर साबळे अशा अनेकांना आम्हाला यामुळं गौरवता आलं. 25वा पुरस्कार रयत शिक्षण संस्थेला म्हणजे पहिल्यापासूनच संस्थेला असा दिला गेला. त्याचबरोबर म्हणजे वेगळे क्षेत्र देण्यात आले. आता गेल्या वर्षीचा पुरस्कार आपण जे कॉम्प्युटरला क्विक हिल सिक्युरिटी वापरतो ते बनवणारे 2 जण सातारा जिल्ह्यातले आहेत, काटकर बंधू, त्यांना दिला आम्ही. आणि असा फार आम्हाला म्हणजे आता मी सगळी यादी वाचून दाखवत नाही, पण एवढी मोठी माणसं या जिल्ह्यानं दिली त्याचाही आम्हाला सगळ्या मुलांच्या समोर ते येतं, नागरिकांच्या समोर येतं आणि त्यातनं त्यांना प्रेरणा मिळते. असं एक आम्हाला अतिशय समाधान वाटणार आहे. आता सुरुवातीला छोटा होता तो म्हणजे 5,000 रुपये होता, आता 25,000 रुपये आम्ही देतो. रक्कम मोठी नाही, पण त्यामागची भावना मात्र आमची निश्चित ही आदराचीच आहे की तो व्यक्त करायचा अशी. आणि बाबा महाराज सातारकरांनाही दिला आणि डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांना मरणोत्तर दिला. कारण सर्व विचारधारा धरून चाललं पाहिजे, समाज चांगला व्हायचा असला तर, अशी आमची त्यामागची तळमळ आहे. माझे दोन्ही भाऊ, आमची मुलं सगळेजण यामध्ये सहभागी असतात. बायकाही आमच्या असतात, सहभागी येतात. पहिली ते बालवाडी ते 4थीचा कार्यक्रम विशेषतः कोणी फक्त महिलांना बोलून आम्ही त्यांच्या हस्ते म्हणजे मुलांना आजीच्या हस्ते मिळालं असं वाटावं. असं एक चांगलं कार्य आपल्या हातनं करतं आणि त्यामागेही आपण काहीतरी करतो अशी भावना अजिबात नाही. ही लोक स्वीकारतायत म्हणून आम्हाला हे करता येतं आहे अशी आमची भावना कृतज्ञतेचीच त्यामागे आहे. आणि अजूनपर्यंत तरी सातारा भूषणला सुद्धा कुणाला द्यावा अशी वाण पडलेली नाही आहे. उलट 2-4 नावं तयार असतात. आणि सातारची जिल्ह्याची शान डॉक्टर रणजित जगताप नामी याला हारसर्जनना, तेही साताराजवळच्याच कराडजवळच्या गावचे. तेव्हा हे फार एक चांगलं काम आमच्या हातनं घडलं असं आमची विनम्र भावना आहे गोरबोले कुटुंबियांची. 74 साली भाऊकांची जेव्हा 60 करायचं ठरलं तेव्हा आम्ही कार्यक्रम आखला. खिंडीतल्या गणपतीला सकाळी मंत्रघोषात त्यांना आशीर्वाद दिले, एक शांत असती काही ती केली आणि संध्याकाळच्या वेळेला गावातल्या लोकांसाठी रिसेप्शन ठेवलं
आणि रात्री कुमार गंधर्वांचं गाणं ठेवलं. कुमारजींना विनंती केल्यावर ते आले आवर्जून आणि प्रेमानं म्हणजे आपल्या तरुण मित्राच्या वडिलांची साठी आहे म्हणून. आणि त्यातली एक आठवण सांगायला हरकत नाही की भाऊ का इतकं त्यांचं घड्याळाच्याप्रमाणे काम चालायचं की 8 वाजता झोपायचे ते. आता गाणं मुळातच सुरू झालं 9 वाजता, कन्याळ्यात तो कार्यक्रम होता. आणि गाणं सुरू झालं तर भाऊ का पुढं बसले ते लोक अर्थात. त्यामुळं त्यांचं सत्कार गौरवमूर्ती ना. आणि मग थोड्या वेळानं त्यांना पेंग यायला लागली, म्हणजे अशी मान जशी आपण दाद देतो गाण्यावर तसे. कुमारजींचं ते लक्षात आलं. पहिला राग संपल्यानंतर त्यांनी मला आत बोलवलं आणि मला म्हणले, भाऊकांची शिस्त मला माहीत आहे. त्यांना घरी ते संकोचान थांबलेत, पण ते घरी गेले तरी चालतील, मी काही त्यात अवमान वाटणार नाही. आणि भाऊकांनी मग पुढची मैफिल झाली. भाऊकांची अशी शिस्त हे कायमची असायची. नंतर 75 झाली ती 79 साली. पण त्यापूर्वी 79 साली 75 झाली, 89 साली. हो, 89ला बरोबर आहे. तेव्हा पंडित हरिप्रसाद चौरसिया नामे बरोबर होतं, तेही प्रेमानं अतिशय आले ते. आणि तेव्हाही असाच कार्यक्रम आम्ही केला. त्यांची वेगळ्या धान्याने तुला केली, ते दान करायचं असतं ते सगळं केलं. आणि 1984ला आईची साठी आली. सहसा आपल्याकडं पुरुषांचे हे समारंभ करतात, पण स्त्रियांचे करत नाहीत. पण आमच्या मनावरली ही कृतज्ञता भावना व्यक्त करायची होती म्हणून आम्ही आईच्याही षष्ठमूर्ती समारंभ मोठ्या आनंदानं केला. त्याकरता 3-4 दिवस वेगवेगळे कार्यक्रम ठेवले. रामदास फुटाळ्यांचं एक दिवस काव्य वाचन, ते मित्रच आहेत. डॉक्टर सरदेसाईंचं एक दिवस भाषण ठेवलं. त्यांचा स्नेह अच्युतच्यामुळे जुळलेला होता. आणि मालिनी ते राजूरकरांचं गाणं ठेवलं होतं. अतिशय सुंदर तो कार्यक्रम झाला. खुद्द राजमातांनी सांगितलं की कौतुक केलं आम्हा मुलांचं की तुम्ही मालतीबाईंचं अगदी ऋण फेडलं म्हणून. आम्हालाही फार बरं वाटलं. मालिनीताईंच्या राजूरकरांची मोठेपणाची आठवण सांगतो. त्यांना जेव्हा फोन केला, हैदराबादला काही तारीख ठरली, माझा मित्र सुरेश आलूरकर त्यांना घेऊन आला, कार्यक्रम झाला. आणि रात्री नेहमीप्रमाणे मी कमलाकर सुपनेकडे जेवायला त्यांना घेऊन गेलो. जेवण झाल्यानंतर मी तेव्हा मानधन किती होता मी अंदाज काढला, तिने सांगितलं नव्हतं. आणि ते मानधनाचं पाकिट मी त्यांच्या हातात ठेवलं. तर मला ते म्हणलं, हे कशाचे? नाही म्हणलं, अहो ताई, मानधनाचे पैसे आहेत, तुमच्या नेहमीपेक्षा कमी आहेत. पण अहो म्हणले, अजिबात नको. तुमची आई म्हणजे मला आईसारखीच आहे, तेव्हा मला मानधन बिंधन काही नको. आणि त्या मानधनच घेईल त्या. मग मी त्यांना सांगितलं, अहो ताई, तुम्ही संगीतात माझ्याहून मोठे आहात, पण व्यवहारात ज्ञानात मी जास्त मोठा आहे. तेव्हा तुम्ही जरूर हे मानधन घ्या. आईचा आमच्या आशीर्वाद असं समजावून घ्या. मग तिने ते मानधन स्वीकारलं. कलाकार किती मोठ्या मनाचे असतात तसं. आणि अगदी परवा 1-2 वर्षापूर्वी कराडला त्या आल्या. त्या मी म्हणलं की ताई, आपण घरी जाता जाता याल का? तर आमच्या घरी आल्या. आणि इतक्या साध्या, म्हणजे आपल्या एखादी काकू मावशी असं एखाद्या मुलांना असं अशा वागल्या त्यांचं. मोठी माणसं खरंच मोठी असतात, अदलीमधलीच जरा लोकांना ताप देतात असं मला वाटतं. दरम्यान अच्युत आमचा सगळ्यात जो धाकटा आहे तो MBBS झाला तर, आणि DCAची झालं त्यांनी, म्हणजे चिल्ड्रन स्पेशालिस्ट म्हणून पेडियाट्रिक्समध्ये. आणि मग पुढे MD केलं त्यांनी. आणि तो सातारलाच प्रॅक्टिसला नाही ठरलं, तर वडिलांनी जागा वगैरे घेऊन ठेवली ती. तो आला मला वाटतं 79 साली काहीतरी. पण त्यापूर्वीच म्हणजे वडिलांनी 77-78लाच तो येण्यापूर्वीच ते चिंतामणी हॉस्पिटल म्हणून सुरूच करून टाकलं. तेव्हा इथं डॉक्टर बन्सी गुजर होते आणि एक डॉक्टर पेट्यांचे जावई. त्या 2 तरुण लोक होते. त्यांना विचारलं की तुम्ही जॉईन होताय का थोडा वेळ? आणि तेही पार्ट टाईम यायचे. आणि 2 बेडचं हॉस्पिटल चक्क भाऊकांनी सुरू केलं. म्हणजे वयाच्या 60व्या वर्षी. हा अतिशय वेगळाच एक प्रांत. म्हणजे बाकीच्या सगळ्या संस्था चालू होतं. बँक कमी झाली ती, पण ट्रस्टी कंपनी होती, हरकशाळा होती, समरसेवा मंडळ होतं. पण हे भाऊकांनी अच्युत येण्यापूर्वी 1 वर्षभर सुरू केलं, 1.5 वर्ष.
आणि अच्युत आल्यानंतर मग त्यांनी पुढे विस्तार केला, नवीन इमारत बांधली आणि पुढं मग ॲम्ब्युलन्स घेतली त्यांनी स्वतःची हॉस्पिटल करता. त्याचंही नावलौकिक खूप पुढे झाला. पण मला आश्चर्य काय वाटतं की म्हणजे तेव्हा भाऊ का जेव्हा डॉक्टर गोडबोले म्हणायची पाळी आली, म्हातारे माणसं डॉक्टर गोडबोले म्हणजे पेशंटसुद्धा डॉक्टर गोडबोले नाही, कारण ते रोज संध्याकाळी 4 वाजता हॉस्पिटलला जायचे, 4 ते 5 सर्व पेशंटची विचारपूस करायचे. काय कसं काय कुठं त्रुटी आहे का काय आहे. म्हणजे सुरुवातीला 2 पेशंट 4 पेशंट होते. अच्युत आल्यानंतर मग 20-25 पेशंट होते, लहान मुलं असायची. डॉक्टर हर्षे, सर्जन बोकील, पुण्याहून काही डॉक्टर्स एक एक दिवस व्हिजिटला यायचे. तर त्यामुळं पण भाऊकांची 4ची वेळ संध्याकाळची कधी चुकली नाही. रोज संध्याकाळी 4ला ते हॉस्पिटलला जोपर्यंत जाता शक्य होतं म्हणजे 97-98 सालापर्यंत रोज 4 वाजता जायचे. एक राऊंड घ्यायचे सगळा. पेशंटच्या सांत्वन करायचे, काही तक्रार करून द्यायचे. मला आठवते मी तेव्हा कोल्हापूरला कामाला जायचो सुरुवातीला अच्युत येण्यापूर्वी. तेव्हा काय काय लागतील ते डॉक्टर बन्सी गुजर किंवा हे दुसरे डॉक्टर यादी द्यायचे आणि कोल्हापूरहून सलाईनच्या बाटल्या तिथे एक शिरोली नाक्याजवळ एक केमिकल फॅक्टरी होती. तिथनं डिस्टिल वॉटरच्या बाटल्याच्या बॉक्स आणल्याचं मला आठवतं अजूनही. पुण्यालाही मेडिकल स्टोअर्समधनं काही गेलो की सामान यादी असायची ते आणायचो. फार वडिलांची जिद्द म्हणजे विलक्षण होती आणि मग सतत कार्यरत राहायचं हे त्यांच्या आणि आईचा अर्धा सपोर्ट सगळ्याला आणि मुलांच्यावरती शिस्त. अच्युतचं 82 साली लग्न झालं. तोपर्यंत अशोक वेगळा राहायला लागला होता, पण अच्युत आणि मी एकत्रच राहत होतो. त्यानंतरही 2 वर्ष अच्युत आम्ही एकत्र राहिलो आणि वडिलांनी जसं नियोजन अशोकचं केलं तर तसं चिंतामणीच्या आवारातच रेसिडेन्स बांधून दिला आणि गोडी गुलाबी राहा असं मग तो अच्युत तिकडे राहायला गेला. आता त्याला किती वर्ष झाली असतील म्हणजे मला वाटतं 84 आणि 30-32 वर्ष झाली. पण आम्ही त्यामुळे एकत्र आनंदात वेगळे असून एकत्र राहतोय ही दूरदृष्टी त्यांच्याकडे होती. आणि त्यांनी मग पुढच्या काळात एक दंडक घातला होता. कारण काही काळानंतर काय झालं अशोकचे मला 69ला उदयन झालं आणि 72ला गौरीचा जन्म झाला आणि त्या नातवंडांना आमची आई म्हणजे आजी त्यांची खेळवायची वगैरे. पुढे अशोकला मुलं झाल्यानंतर आईला असं वाटलं की आता तिकडं आपण राहायला पाहिजे अंजलीला मदत म्हणून. आई तिकडं राहायला गेली, वडील इकडं राहिले. पण वडील काय करायचे, भाऊ का सकाळचं जेवण इथं घ्यायचे, संध्याकाळी 7 वाजता जेवायला अशोककडे जायचे. म्हणजे एक दिवसभर वडील आमच्याकडे मुक्कामच आमच्याच त्यामुळे त्यांच्याच घरात आम्ही राहतो खरं म्हणजे. पण सकाळचं जेवण इथे, मुक्काम इथे, संध्याकाळी 4 वाजता अच्युतच्या चिंतामणी नर्सिंग होममध्ये 1 तास 1.5 तास त्याच्या घरी जाऊन चक्कर आणि संध्याकाळी 7 वाजता जेवायला अशोकच्या घरी. तिथनं 7:30 पावणे 8ला परत आले की बातम्या ऐकायची झोपले. फार वैशिष्ट्यपूर्ण आहे. कसं करत असतील ते आणि कसं जमवलं असेल त्यांचं रसायन वेगळं आहे. आणि आईसुद्धा अशोककडे राहायची, आम्ही जाऊन भेटायचो म्हणतं काय जवळच्या जवळच घरं होती सगळी. आणि मग तिचं आईसुद्धा कधी स्वस्त बसायची नाही. ते क्रोशाचे रुमाल विणायचे आणि लोकांना देणं, कुणाच्या बाळंतपणाला दुपटी जुन्या कपड्यातनं काढून देणं, हे सगळं आईचं चालू असेल. शेजारची लहान मुलं गोळा करून त्यांना ती स्तोत्रमित्र शिकवायची. म्हणजे कसं कायम कार्यरत कसं राहायचं आणि निस्वार्थ बुद्धीनं हे या दोघांच्या नावाला शिकायला मिळालं. मागच्या वेळेला मी चाफळचा जो उल्लेख केला त्यात एक गोष्ट आणखीन सांगायची आहे माझ्याकडनं. मी निवृत्त होण्यापूर्वी साधारणपणे 2011-12 साली चाफळ आणखीन काहीतरी एखाद्या येणाऱ्या लोकांच्याकरता अट्रॅक्शन असं मला वाटलं. आणि मग अलीकडे लोकांना, कारण तेव्हा पवार गुरुजी सुरुवातीला त्यांचं एक योगदान चाफळमध्ये मोठं होतं. येणाऱ्या सर्वांना ते माहिती सांगायचे, अगदी रेकॉर्ड लावल्यासारखी माहिती त्यांची असायची. जोपर्यंत होते तोपर्यंत सातत्यानं करत होते. डॉक्टर वसंतराव वैद्यांचं त्यामध्ये मोठं योगदान होतं. वसंतराव वैद्य चाफळमध्येच राहिले ते आणि ट्रस्टच्या आणि मंदिरात म्हणजे त्यांचा सगळ्यात मोठा वाटा होता. लैडी लता मंगेशकरसुद्धा त्या मंदिरात येऊन गेला, वसंतरावांचं स्वागत केल्याचा फोटोही आहे. पवार गुरुजीसुद्धा अखेरपर्यंत ही सेवा करत होते
आणि नंतर आता बाबा सुतार गेले अनेक वर्ष व्यवस्थापन बघतोय. अतिशय कार्यक्षम बघतोय. तर तिथं काहीतरी अट्रॅक्शन असावं, कारण नुसते लोक आले, हल्ली लोकांना आमचं पुस्तक वगैरे आहे ते वाचायला वेळ नसतो. दृकश्राव्य म्हणजे मराठीमध्ये ऑडिओ व्हिज्युअल असं काहीतरी करायचं डोक्यात आलं. मग संजय दापके म्हणून माझा मित्र, जो आता गार्डियन मीडियाचा मुख्य आहे, त्याच्याशी चर्चा केली आणि आम्ही एक लघुपट तयार केला. शूटिंग वगैरे करून, रेग्युलर एडिटिंग करून 20-22 मिनिटांचा, प्रकटले श्रीराम चाफळी या नावाचा. आणि चाफळच्या सुरुवातीला समर्थ रामदास तेव्हा कसे आले 17व्या शतकात, तिथपासून काही थोडे ॲनिमेशन, जुने काही फोटो उपलब्ध होते, जीर्णोद्धार मंदिराचा पुढचा विस्तार, चाफळमध्ये काय काय दिनक्रम चालतो ते, हे सगळं आम्ही शूट केलं आणि ते एक 22 मिनिटाची डॉक्युमेंटरी बनवली, प्रकटले श्रीराम चाफळी. ती दाखवायची सोय पाहिजे म्हणून छोटंसं प्रेक्षागृह उभारलं, ऑडिटोरियम टाईप साधंच. म्हणजे तिथं प्रोजेक्टरवर सगळं बसवलं व्यवस्थित आणि वाल्मिकी प्रेक्षागृह असं त्याला नाव दिलं. तेव्हाचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण माझे मित्र, त्यांना विनंती केली. मग ते तेव्हाचे राज्यगृहमंत्री सतेज पाटील, आमदार आनंदराव पाटील, माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर, तेव्हाचे आमदार शंभूराज देसाई पाटणचे, ही सगळी मंडळींच्या हस्ते उद्घाटन झालं. आणि त्या प्रकल्पाला कराड अर्बन कोऑपरेटिव्ह बँक, ते डॉक्टर एरम आणि सुभाषराव जोशी यांनी खूप मोठं सहकार्य ते उभारणीमध्ये केलं. आणि त्यामुळं आजही येणाऱ्यांना चाफळचा सगळा इतिहास, मंदिराचा, मठाचा, तिथल्या हा सगळा बघायची सोय झाली. एक मोठं काम आपल्या हातनं झाल्याचं मला समाधान आहे. आणि आजही सुद्धा चाफळला जे लोक येतात त्यांना 10 रुपयाच्या तिकिटामध्ये तो सर्व इतिहास दाखवायची सोय झालेली आहे. फार म्हणजे सिनेमातनं काही आपल्या अंगात शिरतं काला, त्यातला हा अनुभव असं मला वाटतं. बहुकांच्या 75रीचा जो फलटणच्या लोकांनी त्यांचा सत्कार ठेवला होता आणि तेव्हाच मला नशीबवान सिनेमाला अवॉर्ड्स मिळते म्हणून माझाही सत्कार होता. कारण फलटणचा आमचा ऋणानुबंध फार वर्षांचा आहे, 3री पिढी आमची, आणि अतिशय हृदय असा तो सत्कार झाला. आणि त्या फलटणला तेव्हा श्रीमंत शिवाजीराजे नाईक निंबाळकरांच्या हस्ते तो सत्कार मार्केट कमिटीत झाला होता आणि खूप फलटणमध्ये सगळे व्यापारी, नागरिक उपस्थित होते. या सगळ्या वाटचालीमध्ये अजूनसुद्धा त्या काही आठवणी शिल्लक आहेत, त्या आता पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.